नमस्कार. प्रत्येक मराठी माणसाच्या अगदी हृदयाच्या जवळ असलेली गोष्ट म्हणजे असेल तर ती आषाढवारी. आषाढवारीच्या पालख्या सुरू झालेल्या आहेत अवघ्या महाराष्ट्रातून. त्या वारीवरच एक कविता सुचली आणि ती लिहिलेली आहे, ती ऐकवतो तुमच्यासमोर, तुम्हाला सादर करतो आहे. वारी. वर्षापासून जपलेली ओढ व्यक्त झाली, जुजबी सामानाने मळकी झोळी भरली. वेध वारीचे आता सुरू झाले, सावळ्याच्या दर्शनाचे वेड लागले. प्रपंच करून नेटका पालखीचा भोई झालो, प्रपंच करून नेटका पालखीचा भोई झालो. विठूच्या गावी जाण्या निरोप घेता झालो. प्रत्येकाच्या ठाई विठ्ठलाचे दर्शन होई, प्रत्येकाच्या ठाई विठ्ठलाचे दर्शन होई. सोबत बरोबर चालता दुःख विरून जाई. भक्तापेक्षा देवाला ओढ काकणभर जास्तच. विठूच्या चेहऱ्यावरचे तेज अंमळ रास्तच. चंद्रभागेच्या वाळवंटी स्वर्गाची अनुभूती, चंद्रभागेच्या वाळवंटी स्वर्गाची अनुभूती. दुधावरच्या साईसारखी तिची भावावर प्रीती. नुसत्या कळसाच्या दर्शनाने चित्त थाऱ्यावर येई, नुसत्या कळसाच्या दर्शनाने चित्त थाऱ्यावर येई. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाने जीवन सार्थक होई. किती पिढ्या गेल्या प्रेम कमी नाही, किती पिढ्या गेल्या प्रेम कमी नाही. पंढरीनाथाच्या भेटीची सर कशा नाही, पंढरीनाथाच्या भेटीची सर कशा नाही. धन्यवाद.